तर नमस्कार मित्रांनो, कोकणची युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज आपल्यासोबत आहे बघा अथर्व आहे आणि अक्षाद आणि दुर्वेश पण आहे तिकडे मागे बघू शकता. तर अथर्वच्या टोपल्यावरती डोक्यावरती दिसत असेल तर ते काय आंबवण आहे, बैलांसाठी खाण्यासाठी नेतो आहे आम्ही खास. आता तिकडे वाडे होते ना, मागच्या वेळेला जी व्हिडिओ केलेली दुर्वेश वगैरे होता, तर तिकडे आता चाललो आहे. सध्या संध्याकाळ झाले, खूप काळोख आहे कारण की आज जरा पावसाचं वातावरण पण झालेलं, त्यामुळं आज काळोख आहे. काय अथर्व वाटतंय तुला पाऊस पडेल आज? हो पडेल. तर अथर्वला वाटतंय की आज पाऊस पडेल, बघूया रात्री. हां, थोडा थोडा गडगडायला पण लागला आहे. आता रात्री आपल्याला बघायला भेटेलच की पाऊस पडतोय की आपल्याला चकमा देऊन निघून जातोय. वाटत तर नाही, बघूया रात्री समजेलच. म्हणजे सकाळी उठून आपल्याला समजेलच की पाऊस रात्री पडलेला की नाही. ते काय रे अक्षय, काय चालू आहे? काय करताय काय दोघं? मॅच बघताय, मॅचचा स्कोर. तर यांचा मॅचचा स्कोर बघणे चालू आहे. आणि इकडे आधी आपण आलेलो मागच्या व्हिडिओमध्ये, तर बघितलंच. आता आपण चाललो आहे अथर्वच्या वाड्याच्या इथं. आता थोड्याच वेळात तिथं पोहोचू, आपली नेहमीची वाट. इकडे बघू शकता मस्तपैकी सिनरी झाली कोकणाची. फोटो काढ रे दुर्वेश, फोटो निघाला. आता दुर्वेश भाई आपले फोटो काढतील मस्तपैकी, सिनेमॅटिक ॲस्थेटिक फोटो काढतील आता. आणि इकडे बघू शकता आपला अथर्व. काय अथर्व, कसं वाटतंय? काय जड आहे, टोप जड आहे, टप जड आहे. काय पण मग जड आहे बोलतोय अथर्व. बघू शकता टप तुम्ही. वरती बघू शकता, हे बघा आंबवण आहे. काय काय टाकलेलं आहे त्याच्यात अथर्व, तू सांग. चवळीचे हे आहे, साळी वगैरे आणि आंबण आहे, हां. कुंडा. तर आंबवण कशाने बनवतात? अक्षादाकडे कॅमेरा. आंबवण कशाने बनवतात? कुंडा आहे भाताचा, अजून त्यानंतरला चवळी टाकलेला, चवळीचा साली सुकलेला आणि भात वगैरे भाकरी सगळा मिक्स करून घेतला, भिजवलेला आहे तो. तर असं सर्व मिश्रण करून जो अथर्वच्या डोक्यावरती टप आहे, तर त्याच्यात आंबवण आहे बघू शकता. आणि अथर्व आता घेऊन चालला आहे खास बैलांसाठी घेऊन. तर आता लवकरच पोहोचू आपण तिकडे. इकडे सिनेमॅटिक फोटोग्राफी चालू आहे दुर्वेश आणि अक्षादाची, आणि आता लवकरच आपण पोहोचणार आहोत तिकडे. तर संध्याकाळची वेळ आहे. पहिल्यांदाच म्हणजे बघायला गेलं तर खूप वेळानंतर आपण संध्याकाळचा व्लॉग बनवत असू. तर जास्त काय संध्याकाळचे व्लॉग बनवले नाही, जास्तीत जास्त तरी सकाळचे आणि दुपारचे व्लॉग बनवलेत. इकडे दुर्वेशची फोटोग्राफी चालूच आहे. आणि मागचा नेचर बघू शकता, सिनिक नेचर संध्याकाळचं मस्त असतं. या साईडला तुम्ही मागे पण बघू शकता, भारी वाटतं आहे, खतरनाक वाटतं आहे या साईडला. म्हणजे असा नेचर मी आधी नाही पाहिला इकडे, कारण की इकडे येणं पण होत नाही सध्या. पण आज आपल्याला खास बैलांची व्हिडिओ करायची आहे, प्लस इकडं आंबवण वगैरे नेतानाची. तर त्यासाठी आपण इकडे आलो आणि बघू शकता मागचा नेचर. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो, जेणेकरून फक्त तुम्हाला नेचर पाहायला भेटेल. बघू शकता काय फिल्टर्स ॲड करण्याची काय गरज नाही आहे. आपलं कोकण ऑलरेडी सिनेमॅटिक आहे. आणि आपली मंडळी इकडे चालले, इकडे फोटोग्राफी चालू आहे. आणि अथर्व डोक्यावरती टप घेऊन चालला आहे खास बैलांसाठी आंबवण घेऊन. बघा कसा करतोय. काय रे, जळला लागतोय ना मग. हल्लू का चालतंय गडी? हां, हल्लू का चालतोयस? फास्ट चाल. हां मस्त. आता कसा चाललायस एकदम बेगीन. आणि दुर्वेश हसतोय. दुर्वेशकडे टप द्या रे, दुर्वेशकडे द्या टप. दुर्वेश घेत नाही. तर फायनली आता आपण चाललो आहोत आणि आता लवकरच पोहोचणार आहोत वाड्याकडे, अथर्वच्या वाड्याकडे. सो फायनली आता आपण वाड्याच्या इथं आलेलो आहोत. आणि अक्षाद आपल्यासोबत आहे, अथर्व आपल्यासोबत आहे आणि दुर्वेश आपल्यासोबत आहे. तर आता लवकरच वाड्यात पोचू आपण अथर्वच्या, आणि तिथे तुम्हाला बैल बघायला भेटतील. आणि बैलांना अथर्व प्रेमाने आंबवून घालेल. काय अथर्व, कसा घालशील? प्रेमाने. कसं? ले नाही, प्रेमाने घालेल. आता ते तुम्हाला बघायला भेटेल. तर आता लवकरच इथे पोचू आणि तुम्हाला बघायला भेटेल. तर आता वाड्याकडे आलं अक्षाद आहे आपला, आणि इकडे मंडळी चालले आहे सध्या वाड्याकडे. इकडे बघू शकता इकडचा ऑलरेडी शूट केला आहे, पण क्लासिक नजारे असतात. आता संध्याकाळचं आहे, आपण त्यावेळेला थोडा दुपारची वेळ होती तेव्हा आलेलो. आणि बघू शकता मी पूर्णपणे असा बॅक कॅमेरा चालू ठेवणार आहे, कारण की इकडचे जे सिनिक म्हणजे दृश्य आहेत ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. मस्त वाटतं इकडे आल्यावरती, क्लासिक नजारे आहेत बघू शकता. आता ह्यातला अथर्वचा वाडा कुठला दुर्वेश माहिती आहे काय? नाही माहिती? तर आता अथर्व जातो आहे बघ, मागून चाल, दिसेल. हा समोरचा आहे ना पुढचा, ह्याच्या पुढचा तो आहे अथर्वचा वाडा. आता अथर्व उघडतोय का नाही काय बघायला पाहिजे. मागच्या वेळेला आले तेव्हा उघडला नव्हता अथर्वनी, तेव्हा अथर्व डॅमेज निघाला होता. तर अथर्वच्या वाड्याच्या इथं आलो आहे आपण. तुम्हाला पूर्ण रस्त्याने दाखवला की अथर्वचा वाडा कुठला आहे. फक्त अथर्वची बैल घेऊन जाऊ नका एवढा करा, कारण की अथर्वला आता लावणीला वगैरे लागतील बैल.
काय अथर्व लागतील ना बैल नाही ते घेऊन जातील कोण. ताला बिला काही एवढा लावला नाही मजबूत अथर्वाने आपल्या, त्यामुळे घेऊन जाऊ शकताय. तर मंडळी आतमध्ये गेले, आता आपण पण जातोय. दुर्वेश बाजूला हो. आता आतमध्ये काळोख आहे थोडा, पण तरी पण बघू शकता बैल दिसतोय इथं समोरच आहे. कसा बघतोय बघा, हे बघा इथं आहे बैल. थोडे डोळे चमकतात कारण की फ्लॅश मारले मी. आणि त्या साईडला बघू शकता बैल मारतो काय रे हां अक्षादा नाही ना, लाद बीत मारेल. इथे खाली शेण आहे. हा काय नाही ना करत. गाडी थांबत नाही, गडी तापला. तापला. तर इथेही बैल आहे, थोडे डोळे हायलाईट होता. हा पण इकडं दुर्वेशला मान दाखवतोय. अरे तो असाच दाखवतोय दुर्वेश. आणि इकडे आपला कोकणचा फुसक्या डॉन, अरे काम करतोय, शेण काढतोय बघा. शेण काढतोय कसला खतरनाक एकदम. आणि शेण काढलेलं आहे शिकला, प्रगती झाली एवढं. आणि तिकडे बाहेर टाकतोय बघा, तिकडे खिडकी गेलेली आहे छोटीशी, तर तिथनं तो टाकतोय. आणि इकडे बैल आहेत बघू शकता. ह्यांना बाहेर काढलेली काय मागच्या व्हिडिओमध्ये ह्यांना. मग ते बाहेर कसे आले. थंबनेल में तूने बाहेर लाया उसको. इथला फोटो होता. कुठला? इथं फोटो काढलेले दोघांचे. कसा शेण दोन फोटो काढतोय. टाकलेले. तर शेण काढून झालंय अथर्वचा. तू बस शेण कसं काढतोय तुझा. बैलांनी झालंय साफ केला ना सगळा. अथर्व पण काम करतोय याचा अर्थ. हसतय गडी हसतय. इथे बघू शकता ही सीडी आहे आणि वरती माळा आहे पेंडे ठेवण्यासाठी. आता वरती पण तुम्हाला जाऊन दाखवतो. इकडे बैलांसाठी खास पेंडे ठेवलेले आहेत, दिसतच असतील. आणि इकडे डालगा वगैरे आहे, थोडा पातेरी बितेरी गोला करायला लागतो आपल्याला. आणि इथे रस्सी बिस्सी ठेवलेली आहे, सुंब वगैरे बघू शकता. तर असा हा वाडा असतो कोकणातला गाई गुरांसाठीचा. आणि आपली मंडळी खाली आहे बघू शकता. इथे बैल आहेत दोन, अथर्व यांचे. आणि अथर्व तिकडं पेंड घालतोय, पेंडा बैलांना खाण्यासाठी. तर आता खाली उतरूया आपण. उतरलोय खाली आता, या शिडीने वरती गेलेलो. मस्त आहे वरती पण. आणि आता अथर्व पेंडा घालतोय खायला बैलांना. आणि आता बैल खातील पेंडा, त्यांना पण भूक लागली असेल आता, तर खातील आता. अक्षय थोडा कचरा काढून घेतोय आणि त्यामुळे तुम्हाला धूळ दिसत असेल. आणि आपली दोन मंडळी इकडे या साईडला कोनाड्यात उभी आहेत. तर आतमध्ये अंधार आहे, पण बाहेरचे दृश्य बघू शकता अजून पण उजेड आहे. आणि इकडे अक्षयदा जरा कचरा काढतोय, आम्ही पण जरा त्याला मदत करतो. आणि इकडे पेंडा घालतोय अथर्व, थोडा पेंडा उडतोय त्यामुळे थोडी धूळ दिसत असेल तुम्हाला. पण अथर्वाचा पेंडा घालून तर झाला आहे. आणि आंबवण कुठं आहे? आंबवण आहे बघा इकडे या साईडला आहे, या साईडला बघू शकता आंबवण आहे. आता ते घालायचं आहे बैलांना. तर अथर्व आता कशात घेतोयस? अथर्व आता या सुपात आंबवण काढतोय. अथर्व इकडे बघ, डोळा चमकतोय अथर्वचा. तर आंबवण काढतोय बैलाला खास. आणि इकडे बैलोबा आहेत आपले. नाव काय रे अथर्व ठेवला त्यांचा? नाव काय आहे? तर बाल्या काल्या नाव आहे ह्याचं. काय कालू नाव आहे काय? हां बाल्या काल्या नाव आहे. अथर्वला मारतोय बैल, मस्ती झाली अथर्व आणि बैलाची. घाल त्यांना घाल, आता आंबवण घाल. फायनली आंबवण घालून झालाय. आणि अथर्वचं काम तर झालंय. आता थोडा आजूबाजूला कचरा आहे तो अथर्व काढतोय, तो बघा बाहेर नेतोय. म्हणजे पेंड्याचाच राहिलेला थोडा उरलेला कचरा जातो तो नेत होता. आणि इकडे दुर्वेश आहे. आणि तिकडचा पण बैल एकदम मस्तपैकी आंबवण घातलेला आहे, तो खातोय बघू शकता. त्या टपात घातलेला आहे आणि इकडे सुपात घातलेला आहे, जरा काळोखातून दिसत नसेल. अक्षरशः दाखव रे फ्लॅश इथे. हां आता बघू शकता इथे मस्तपैकी. आता ते तृप्त झालेत, त्यांचं मन तृप्त झालं आहे. आणि अथर्व आता काम करून आता घरी जाणार आहे. आणि हे बघू शकता इकडे काय टोपरे आहेत, टोपरे घातले जातात, त्यांना तोंडाला बांधले जातात शेती करते वेळी, नांगरणी करते वेळी, पावसाळ्यात भात खातात म्हणून. तर आता फायनली आता आपण बाहेर चाललोय, बाहेरचे सीन्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता बाहेर अजून उजेड आहे, आत थोडा काळोख होता त्यामुळे फ्लॅशने आपल्याला थोडं दाखवायला लागत होता. थोडा अथर्व यांचा वाडा तर बघितला, आतमध्ये बैल बघितले. तर आता जरा दुसरीकडे जाऊया, दुसऱ्यांचे बैल जरा बघूया आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. या दुर्वेशला काय उघडता नाही आहेत. अथर्व ये रे, अथर्वला माहिती असतील. चल चल
अरे इथले नाही दरवाजा. त्या साईडून आहे. ये दरवाजा नाही आहे, बाल्कनी आहे. टेक्निक बघू शकता मोबाईलची तुम्ही. कसली मोबाईलची टेक्निक. चल पुढे चल, त्याला दाखव. तर मारकुटा बैल असायचा, मारल दुर्वेशला. मारवण तरी चालेल. का मदत नाही करणार तू मित्राची, तुझ्या जिगरी दोस्ताची मदत नाही करणार हा? तर या साईडला आलोय आपण. गाय आहे आता एक वासरू आहे. इकडे एक गाय आहे आणि एक वासरू आहे. ते बघा लाईट, ही गाय मारते, मारेल. हात कशाला लावतोय. तर इथे एक गाय आहे आणि वासरू दाखव. वासरूवरती मार फ्लॅश. थोडा काळोख आहे ना, त्यामुळे तुम्हाला फ्लॅशने दाखवायला लागतं. तर इकडे वासरू आहे, बघू शकता. छोटंसं आहे, मस्त एकदम आहे, भारी वाटतं. इकडे गाय आहे आणि इकडे तिचं वासरू आहे छोटंसं. या आधी आलेलो तेव्हा लय छोटा होता ना, लय छोटा होता. या साईडला आलेलो, अथर्वने आणलेली आम्हाला, तेव्हा लय छोटा होता. पहिला वासरू होता. हो, पहिला वासरू. आणि हा दुसरा आहे. मस्त आहे, मस्त आहे. सगळे काय आमचे. चला बाहेर. तर आता जितके वाडे शक्य आहेत तितके आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. आता इकडचा खोलला नाही अथर्वनी. अथर्वला मला वाटतंय मारणार आहेत नंतरला पब्लिक, कारण की अथर्व सगळ्यांची वाडे उघडून दाखवतोय. हे बघा, इथे हा बैल आहे ना, हो, आणि इकडं आपण बैलच आहे. तो पण बैलच आहे. जोडी भारी आहे एकदम. तुम्हाला फ्लॅशने दाखवतो माझ्या. शर्यतीला अथर्वच्या मस्त आहे. फ्लॅशमध्ये पॉवर नाही आहे. हा बघा, शर्यतीला मस्त तगडे आहेत एकदम. हे बंद नको करू, ओपन कर. आपण नाही. आणि इकडं पण आहे बाजूला. मारत नाही ना, काय माहिती नाही, मारायचा विरायचा. बघू शकता इकडे आहे. तर आता यांना या साईडलाच ठेवली जाते काय तर नंतरला शेतीच्या कामांसाठी तिकडं नेतात ना वरती, हो. घरे आहेत तिकडं. तर चला आता बाहेर जाऊया. या उघड चले. दुर्वेश उघड. या दुर्वेशने बाहेरनं बंद केला नाही. अरे उघड. अरे हेच काय उघड. तर या दुर्वेशनी, तर या दुर्वेश डॅम्बिसनी बंद केलेला दरवाजा. का रे चल अजून बघूया कुठे. बंद का केलास? अजून बरेच आहेत. अजून कुठे आहे? अथर्व अजून दाखवायचा प्रयत्न कर. इकडे पण आहे. इकडचं मस्त इकडे पण सीन आहे यार. तिकडे नाही आहे. हा कोणाचा आहे पण भारी वाटतं. इकडे बघा, एक सिनेमॅटिक नजारा, क्लासिक वाटतं या साईडचं दृश्य. हा बाईंचा वाडा. हो काय, मस्त आहे. चला ते अंकित दाम येते ना त्यांचा वाडा. चला आता पुढे जाऊया. अजून अथर्व आपल्याला काय दाखवतोय काय बघूया. कोणाची तो तिकडचा बघू शकतो ना, त्या कोपऱ्यात पण नेलेलीस मागच्या वेळेला. चल चल चला, आता त्या कोपऱ्यातला वाडा आहे ना, तिकडचा ओपन करून दाखवणार आहे अथर्व. अथर्व मला वाटतं धरणार आहेत लोक आणि मारणार आहेत. दुसऱ्यांचे नुसते वाडे ओपन करून दाखवतात. हा उघडा कोणाचा वाडा आहे? इथं बैल नाहीत काय? आहेत. तर इकडे काका पण आहेत आतमध्ये आणि इकडे बैल आहेत. इकडे बघू शकता, इकडे एक बैल आहे आणि इकडे एक, आणि इथे काका आहेत. झालं काम? हो झालं. अजून कुठं आहे अथर्व? तर अथर्व आपल्याला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे बघू शकता, इकडे मागच्या व्हिडिओमध्ये फक्त वाडे दाखवले, तुम्हाला आतमधून दाखवता नाही आलं. बांधता नाही रशी. मग चल दुसरीकडे चल. हो इथनं पण बघू शकतो. तर अथर्व आपल्याला बाहेरून बघायला सांगतोय, पण बाहेरून काय कॅमेऱ्यातून काय, हां वरतून दिसेल ना, आतमध्ये तुमच्यासाठी वरतून दिसतात बघा. आणि इथे सीडी आहे आणि त्याच्या मागे बैल आहेत. आणि इकडे आता आपली मंडळी गेले. आता अथर्व अजून किती किती दाखवतंय हो बैल वगैरे, बघूया. इथला पण ओपन केला ना, आहेत नाही आहेत वाटतं. पूर्ण शोधणार आहेस काय? तर मस्त वाडे आहेत इकडचे. काय ह्याच्यात पण नाही आहे. तर अथर्वनी आपल्याला सर्व बऱ्यापैकी वाडे दाखवला ना काय अथर्व? अजून काही बाकी आहेत, पण सर्वांचे गुरं अजून इकडे आणलेली नाही आहेत. तर आता चाललो आहे आपण परत रिटर्न आपल्या मार्गाने आपल्या घरी. इकडे फोटोग्राफी का चालू आहे. अक्षादा कुठं आहे? तर इकडं अक्षादा अजून तिकडं वाड्यातच आहे, साफसूफ राहिलेली तो करत असेल. आपला अथर्व काही इकडं आला लगेच आम्हाला वाडे दाखवायला, साफसूफ करायची सोडून. आता चाललाय परत त्याच्या वाड्यात. त्यात पहिले बैल होती. कुठे इकडे पण मग आहेत का आता? आता नाही. आता नाही आहेत काय? तर फायनली हा बघा, इथे दरवाजातच एक बैल आहे. आतमध्ये मगाशी इथून गेलेलो आणि इकडे दुर्वेश फोटोग्राफी करतोय त्याची. तर आता वाडे तर बघून झालेत. तर वरनं पेंडे टाकतोय, बघू शकता पेंड काढतोय गडी.
एवढे पेंडे काढला नाही बस आहे. बस आहेत. तर पेंडे काढून आलाय माल्यावरनं खाली अथर्वगडी. आणि इकडे आपला बैल आहे. बैल जरा मान हलवून जरा घाबरवायचा प्रयत्न करतो, पण मागून आल्यावरती काय करत नाही. इकडे आपला अक्षदा आणि अथर्व जरा आता पेंडे सोडतायत आणि त्यांना खायला घालतायत, अजून तृप्त करतायत त्यांना. अक्षदाने तिकडच्या बैलांना घातला नाही, पण हा इकडचा बैल त्या बैलाचे पेंडे खायला बघतोय. तुला पण घालणार आहे, जरा थांब, घालतील तुला पण. अथर्व पण गडी त्यालाच घालतोय. काय प्रेम आहे का त्याच्यावरती जास्त? ह्याला पण देस तेवढा. या इकडच्या बैलाला पण घालून झाला आहे आणि इकडच्या बैलाला पण घालून झाला आहे पेंडा. आणि अथर्व एक पेंडा कोणाला आता घालतोय? अजून एक आहे अजून आहे काय? फायनली आंबवन आणि पेंडा दोन्ही पण घालून झालं आहे. आणि आता आपण चाललो आहे. पाणी दिलात का त्यांना? पाणी पण देऊन झालं आहे. आणि आता सध्या आपण लॉक लावतो आहे वाड्याला. अक्षदा आणि अथर्व सर्व काय आता व्यवस्थित लावून झालं. आणि आता आपण जाणार आहोत घरी. काय ध्रुवेश, यांचं अजून काहीतरी कन्फ्युजन आहे वाटतं. इकडनं बरोबर लावत आहेत ते. सो फायनली आता बैलांना आंबवण घालून झालं आहे. सर्व काय लॉक लावले वाडा वगैरे अथर्वाने आणि अक्षदाने. तर आता आपण चाललो आहे परत आपल्या परतीच्या प्रवासाला घरी. तर आजचा छोटासा मोठासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. बाय बाय.